नवापूर नगरातील ज्या सर्व माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माझा भरतभाऊकडनं नमस्कार। नवापूर नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि त्या नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्याने त्याने आपल्या पद्धतीने त्यांची भूमिका ते स्पष्ट करत आहे। आम्ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली या नवापूर नगरीमध्ये नगराध्यक्ष सहित संपूर्ण वार्डामध्ये पॅनल उभे केलेले आहे। 11च्या 11 वार्डामध्ये आपण पॅनल उभे केलेले आहे आणि आमची सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की या 2 डिसेंबरला जे मतदान होणार आहे ते मतदान हे आपलं कुठल्या पक्षाला असलं पाहिजे, कोणाला आपण दिलं पाहिजे याविषयी मी नक्कीच आपल्याला विनंती करत आहोत की मी या नवापूर नगरीचा भूमिपुत्र आहे आणि तुम्हाला मी आवाहन करतो की येणाऱ्या नगरपालिकेमध्ये आपण सर्व पक्षातील लोक येतील, त्यांच्या भूमिका मांडतील, पण राष्ट्रवादी असा हा पक्ष आहे जो अजितदादांचा पक्ष आहे। सर्व जनतेला, सर्वसामान्य नागरिकांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे। शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा घेऊन हा निघालेला अजितदादांचा पक्ष आहे आणि त्या पक्षाला आपल्याला यावेळेस एक संधी या नवापूर शहरामध्ये आपल्याला द्यायची आहे। नवापूरचा जर आज परिसर बघितला तर आज नवापूरच्या या परिसरामध्ये रस्त्यांची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, विजेची समस्या आहे, गटारीची समस्या आहे। या सर्व गोष्टींना जर आपल्याला न्याय पाहिजे असेल तर नक्कीच आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपलं अमूल्य मत हे द्यावं लागेल अशी मी आपणास नम्र विनंती करतो आहोत। गेल्या 5-7 वर्षांमध्ये जर बघितलं, नगरपालिका ही आपले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहे, आपले आमदार श्रीदादा नाईक यांच्या नेतृत्वाखाली या नगरपालिकेने या ठिकाणी काम केलेलं आहे। पण आपण जर बघितलं तर आज सगळीकडे रस्त्यांची दुरवस्था आहे, धुळीचं साम्राज्य आहे आणि आज जर बघायला गेलं तर ट्रॅफिकची सुद्धा, रहदारीची फार मोठी ही समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आपण या पूर्ण नवापूर परिसराचा जर विचार केला तर नवापूर परिसरालगतच आजूबाजूला जे खेडे आहेत, जसं उदाहरणार्थ लालबारी असेल, तीनटेंबा असेल, खाकरपळ्या असेल, धडधड्या असेल किंवा नईहोंडा असेल, काळंबा असेल किंवा लहान चिंचपाडा असेल, या भागामध्ये, आदिवासी भागामध्ये अजूनही काहीच कामं झालेली नाही। ते बिचाऱ्यांच्या इथं अजूनपर्यंत घंटागाडी ही पोचलेली नाही। त्यांच्या इथं तो कचराचा ढीग जसेच्या तसा आहे, दुर्गंधी त्या ठिकाणी येत आहे। ज्या आदिवासी वस्ती आहेत त्या वस्तींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि प्रामुख्याने शहरामध्ये जे उद्यानं आहेत त्या उद्यानांकडे जे ओपन स्पेस आहेत त्या ओपन स्पेसमध्ये अजूनही जागा रिकामी आहे। त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण त्या परिसराचा, त्या ओपन स्पेसचा आपल्याला प्रगती करायची आहे। त्या ठिकाणी नाना नानी पार्क सारखं किंवा ट्रॅकिंग, मॉर्निंग वॉक सारखं आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे आणि बालगोपाळांसाठी आपल्याला प्रत्येक वार्डामध्ये ज्या ठिकाणी ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी त्यांना खेळण्याचं साहित्य, मनोरंजनाचं साहित्य आपल्याला त्या ठिकाणी उभं करायचं आहे। या ठिकाणी मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की या नवापूर नगरीमध्ये जिथं मोठा ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी, जसं नंदुरबारमध्ये आदरणीय चंद्रकांतजी रघुवंशी चंदू भैया यांनी जो शिवधाम उभा केलेला आहे तोच शिवधाम या आपल्या नवापूर नगरीमध्ये आपल्याला सुरू करायचा आहे। जेवढे धार्मिक स्थळ आहेत, मग ते हिंदू धर्माचे असतील, मुस्लिम धर्माचे असतील किंवा ख्रिश्चन धर्माचे असतील किंवा अजून कुठल्या धर्माचे असतील, त्या सर्व धार्मिक स्थळांचा आपण त्या ठिकाणी सुशोभीकरण आपण करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नवापूर शहराला जवळजवळ 100 वर्ष पाण्याची टंचाई भासणार नाही अशी योजना आपण ही शासनाकडनं मंजूर करून आणलेली आहे। 100 कोटी रुपये त्या योजनेचा आहे। त्या रंगावलीमधून पाणी आपल्याला या नवापूर शहराला पाईपलाईनद्वारे मिळणार आहे। अशी एक मोठी योजना आपण पूर्णत्वात आणलेली आहे। तिची
तांत्रिक TS म्हणजे तांत्रिक मंजुरी आपल्याला त्याची मिळालेली आहे। आचारसंहितेनंतरच आपल्याला त्या ठिकाणी त्याचं प्रमाण सुद्धा आपल्याला मंजुरी करून मिळणार आहे आणि लवकरच त्याचं काम सुद्धा या नवापूर शहरामध्ये होणार आहे। या नवापूर शहरामध्ये गटार आणि पाणी आणि रस्ते याच्यासाठी अमृत योजना ही या शासनाची आहे, या सरकारची आहे आणि या युती सरकारच्या माध्यमातून नक्कीच या नवापूर शहरासाठी 200 करोडचा मास्टर प्लॅन हा या ठिकाणी पूर्णत्वात येणार आहे आणि सर्व सुसज्ज असं नवापूर शहर आपण हे करणार आहोत। आणि या शहरामध्ये संपूर्ण जे जुन्या जवळजवळ 15, 20, 25 वर्षापासून ज्या ड्रेनेज लाईन असतील, ज्या गटारी असतील किंवा जी पाईपलाईन खराब झालेल्या आहेत त्या भूमिगत सगळ्या आपण नवीन त्या ठिकाणी तयार करणार आहोत। रस्ते हे तयार करणार आहोत। आपण जर बघितलं असेल की दिवळफळीपासून MIDC पर्यंत जाणारा जो रस्ता आहे सिमेंट कॉन्क्रीटचा, त्याच धर्तीवरचे रस्ते हे सगळे नवापूर शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतील। तुम्ही जर माझ्या शेतावर जर आले असणार, माझ्या वाडीमध्ये जर आले असणार तर त्या ठिकाणी मी सुमानिक नगर हे त्या ठिकाणी स्थापन करत आहोत। 5 एकरचा माझा लेआउट मंजूर आहे आणि त्या ठिकाणी जर येऊन बघितलं तर त्याच MIDC प्रमाणेच तेच कामं मी त्या सिमेंट कॉन्क्रीटचे कामं माझ्या त्या लेआउट मध्ये मंजूर केलेले आहे। त्याचप्रमाणे नवापूर शहरामध्ये हे सर्व रस्ते आणि पाण्याचं समस्या ही आपण सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। माझी आपणास विनंती आहे की जे तरुण मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी सुद्धा इथं विनामूल्य असं मार्गदर्शन शिबिर आपण या ठिकाणी ठेवणार आहोत। 10वी नंतर काय केलं पाहिजे, 12वी नंतर काय केलं पाहिजे, माझ्या मुलाने कुठे गेलं पाहिजे, माझ्या मुलीने कुठे गेलं पाहिजे, यासाठी आपण मार्गदर्शन शिबिर हे नगरपालिकेमार्फत विनामूल्य चालू करणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परिसरामध्ये जे नागरिक राहत आहेत त्या नवापूर शहरवासियांसाठी जे टाउन हॉल आहे त्या टाउन हॉलमध्ये जर लग्नाचा किंवा तुमचा साखरपुड्याचा जर कार्यक्रम होत असेल तर त्या ठिकाणी अल्प दरामध्ये नगरपालिका जेव्हा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्याला राष्ट्रवादीची ही सत्ता एकमुखी सत्ता या ठिकाणी बसेल तर सर्व नवापूर शहरामधील नागरिकांना अल्प दरामध्ये आपण तो टाउन हॉल देण्यासाठी 100% त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। माझ्या आदिवासी बांधवांसाठी, माझ्या हिंदू बांधवांसाठी या नवापूर शहरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा नाही, आदिवासी लोकसंख्या या ठिकाणी जास्त प्रमाणात आहे त्या ठिकाणी बिरसा मुंडांचा पुतळा नाही, असे सुसज्ज पुतळे आपण या ठिकाणी या शहरामध्ये करणार आहोत। आणि त्याचप्रमाणे वीर महाराणा प्रताप यांचा सुद्धा पुतळा या शहरामध्ये आपण करण्याचा आपला मानस आहे। ज्या नवापूर शहरामध्ये आजूबाजूचे ग्रामीण भागामध्ये आदिवासी बांधव राहतात, आज जर बघायला गेलं तर त्या गणेश हिलच्या वरती आदिवासी लोकांचं कुलदैवत देवमोगरा मातेचं मंदिर आहे, ते सुद्धा मंदिर आणि ती जागा आपण शासनाकडनं उपलब्ध करू आणि त्या ठिकाणी मंदिर सुद्धा हे सुसज्ज असं मंदिर करू। आणि आतापर्यंत नवापूरमध्ये कधीच देवमोगराची यात्रा निघाली नाही, ती देवमोगराची यात्रा सुद्धा सालाबादाप्रमाणे त्या ठिकाणी उपस्थित करू। सर्व जाती धर्मांचं या ठिकाणी ज्यांची लोकसंख्या जास्त आहे त्या सर्वांचं सांस्कृतिक भवन या ठिकाणी उभं करू, आदिवासी भवन या ठिकाणी या नवापूर शहरामध्ये करू। बराचसा ओपन स्पेस या ठिकाणी भाग आहे, खुला भाग आहे आणि त्या खुल्या भागामध्ये या सर्व सुविधा आपल्याला उपलब्ध करून ठेवायच्या आहेत। बऱ्याचशा ओपन स्पेस मध्ये काही लोकांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलेले आहे, ते सुद्धा अतिक्रमण काढून त्या ठिकाणी सुसज्ज असं लोकांसाठी जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी आपल्याला बसण्यासाठी बाकं, त्यांच्यासाठी आपल्याला लहान बालकांसाठी खेळण्यासाठी मनोरंजनाचे साधनं आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहेत। आणि जे आपले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत शिवाजी महाराजांचा जो तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे ते स्वप्न आपण नक्कीच शिवाजी महाराजांचा पुतळा या शहरामध्ये उभं केल्याशिवाय राहणार नाही याची या निमित्ताने सांगतो। या शहरातनं जाणारा किंवा या ठिकाणी नॅशनल हायवे आहे, या नॅशनल हायवेच्या ठिकाणी बरेचसे कामं रेंगाळलेले आहेत, ते सुद्धा शासनाच्या दरबारी पाठपुरावा करून
चांगले रस्ते या ठिकाणी आपण प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करू। आणि गेल्या अनेक वर्षापासून आमचं स्वप्न होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा हा झाला पाहिजे, तिथं सुशोभीकरण झाला पाहिजे। ते नक्कीच 100% या ठिकाणी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही याची या निमित्ताने नम्रपणे सांगतो। वीज, पाणी, लाईट आणि रस्ते, गटारे या ज्या समस्या आहेत या 100% आम्ही या ठिकाणी सोडवल्याशिवाय राहणार नाही हेच या निमित्ताने आम्ही सांगतो। नवापूरमध्ये शांतता राहिली पाहिजे। नवापूरमध्ये आजही बऱ्याचशा लोकांचं व्यापारी लोकांना त्रास आहे, तो व्यापारी लोकांना त्रास होणार नाही। गुण्या गोविंदाने या ठिकाणी सर्व समाजाचे लोक राहतील अशी एक सुव्यवस्था आम्ही करणार आहेत। या नवापूर शहरामध्ये आपण जर बघितलं तर चोरीचं सुद्धा बरंचसं प्रमाण या भागामध्ये वाढणार आहे। त्या चोरीच्या समस्याला आळा घालण्यासाठी या शहरामध्ये ठिकठिकाणी चौकामध्ये नगरपालिकेमार्फत CCTV कॅमेरे लावण्यात येतील की जेणेकरून तुम्ही आम्ही आपण सर्वजण सुरक्षित राहू आणि शहरावर कुठलंही संकट येणार नाही याच्यासाठी कटिबद्ध राहू। तुम्ही आतापर्यंत जनता जनार्दनाने आम्हाला वेळोवेळी आशीर्वाद दिलेला आहे। नगराध्यक्षाचा उमेदवार जयंत पांडुरंग जाधव हे जरी असले पण त्याच माध्यमातून म्हणून मी आपणास नम्र विनंती करतो की या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षाचा उमेदवार जयंत पांडुरंग जाधव जे आहेत त्यांना मी ही उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे। मी म्हणजे जयंत आहे असं समजून आपल्याला या ठिकाणी भरत भाऊला आशीर्वाद द्यायचा आहे। कारण ओबीसी पद असल्यामुळे त्या ठिकाणी ओबीसी समाजाला आपल्याला न्याय द्यायचा होता आणि कोणीतरी आपला एक उमेदवार विश्वासू माणूस त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचा होता। त्या हिशोबाने आणि त्या अर्थाने आपण त्या ठिकाणी जयंत जाधवांची उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे। म्हणून माझी विनंती आहे की त्या ठिकाणी जयंत जाधव नसून भरत भाऊ माणिकराव गावित तुमच्यासाठी हात जोडून विनंती करतो आहोत की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जयंत भरत भाऊ आहे असं समजून आपण त्याला आणि मला आशीर्वाद द्यावा आणि शहराच्या विकासासाठी हा गावित परिवार सदैव आपल्या बरोबर आहे। तुमचा आशीर्वाद हा 2 तारखेला त्या मतदानाद्वारे मिळू द्या एवढी नम्र विनंती या ठिकाणी करतो। सगळ्यांना थांबतो। जय राष्ट्रवादी।